नक्षल्याशी संबंध असल्याची धमकी देत एका नवविवाहितेला सासरच्या मंडळींनी त्रास दिल्याचं प्रकरण आता भंडाऱ्यातून समोर येत आहे। पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण हे चर्चेत असतानाच आता राज्यातील विविध जिल्ह्यांमधून अशाच काही घटना समोर येत आहेत। यापूर्वी नाशिकचं भक्ती गुजराती प्रकरण असो किंवा पनवेलमध्ये विवाहितेचा मुलाच्या हव्यासापायी झालेला छळ असो, या सगळ्या प्रकरणांमध्ये विवाहिता या सासरच्या मंडळींच्या त्रासाला बळी पडत असल्याचं कळतंय। या प्रकरणी आता विवाहितेच्या वडिलांनी भंडारा पोलिसांमध्ये तक्रार केलेली आहे। मुलीला सासरी सुखात ठेवायचं असेल तर 5 लाखांचा हुंडा द्या, अन्यथा तुमच्या मुलीला घरी न्या, अशी मागणी सासरच्या मंडळींनी केली होती, असा प्रकार समोर आलेला आहे। हा धक्कादायक प्रकार भंडारा इथल्या वैभवी सोबत घडल्याचं कळतंय। नागपूरच्या सासरकडील मंडळींनी नवविवाहितेला अंगावरील कपड्यांसह घरातून हकलून माहेरी परत पाठवलं, असं सुद्धा कळतंय। भंडारा येथील प्रतीक तांबोळी यांची मानसकन्या वैभवी हिचा विवाह 19 जानेवारीला नागपूरच्या शांतीनगर येथील मुदलियार लेआउट येथे राजेंद्र डेकाटे यांचा मुलगा अभिषेक उर्फ गुणेश्वर या 28 वर्षीय व्यक्तीबरोबर झाला होता। विवाहानंतर वैभवीचा पती अभिषेक, सासरे राजेंद्र, सासू माधुरी आणि नणंद नंदिनी यांनी हुंड्यासाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केल्याचं कळतंय। माहेरून 5 लाख रुपये हुंडा आण असा तगादा या कुटुंबाने लावला होता। वडिलांनी एवढी रक्कम देण्यास असमर्थता दाखवताच सासरकडील मंडळींनी वैभवीला 20 मार्च 2025 ला घरातून हाकलवून लावलं होतं। त्यानंतर वैभवीचं कुटुंब तडजोडीसाठी नागपूरमध्ये वैभवीच्या सासरी गेलं असता त्यांनी पुन्हा एकदा 5 लाख रुपये द्या अशी धमकी दिली। या प्रकरणी नवविवाहितेचे मानस वडील प्रतीक तांबोळी यांनी भंडारा पोलिसात वैभवीच्या सासरकडील मंडळींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे, ज्यावरून पती अभिषेक, सासरे राजेंद्र, सासू माधुरी आणि नणंद नंदिनी यांच्या विरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। भंडाऱ्याचे पोलीस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी यांनी याबाबत दिलेली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। काय सांगाल सर? प्रतीक तांबोली यांनी तक्रार दिली आहे की त्यांच्या मुलीचा हुंड्यासाठी छळ झाला आणि त्यांचे जावयाचे नक्षल्यांशी संबंध असल्याचे त्यांनी आरोप केला आहे, यावर काय सांगाल? दिनांक 28/5/2025 रोजी पोलीस स्टेशनला एक वैष्णवी अभिषेक डेकाटे, त्यांच्या वडिलांचं नाव प्रतीक तांबोळी, ती वैष्णवी प्रॉपर राहणारी भंडाऱ्याची आहे आणि तिचं लग्न 2025 जानेवारी 2025 नागपूर येथे डेकाटे कुटुंब यामध्ये झालं होतं। परंतु लग्न झाल्यापासूनच तिला सासरच्या लोकांनी मानसिक शारीरिक छळ केल्याची त्यांनी तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती। यापूर्वी भरोसा सेलला देखील आम्ही पाठवून त्यांचं दोन्ही पक्षांना बोलावून त्यांचं तिथे सेटलमेंट होण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते काही जमलं नाही। शेवटी 28 तारखेला तिने रिपोर्ट दिल्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये सेक्शन 85 BNS आणि 351, 352, 35 BNS प्रमाणे असे गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये वैष्णवी डेकाटेचे पती, सासरे, त्याच्यानंतर त्यांची सासू आणि नणंद असे 4 लोकांविरुद्ध मानसिक त्रास आणि हुंड्याची मागणी केली आहे, अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे। वैष्णवीचे कुटुंब हे नागपूरमध्ये राहतात। त्यांच्या वडिलांनी तसा आरोप केला होता की यांचे नक्षल्यांशी संबंध आहेत, पण तसं अद्याप काही तपासामध्ये निष्पन्न झालेलं नाही। सध्या गुन्ह्याचा तपास एक महिला अधिकाऱ्यांकडे आम्ही दिलेला आहे, VK मॅडमकडे, आणि त्यांच्या याच्यामध्ये तो तपास चालू आहे। जर तपासामध्ये काही अशा गोष्टी आढळून आल्यास तर पुढील कारवाई आम्ही करू। दरम्यान पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात आतापर्यंत हगवणे कुटुंबातील 5 जणांना, त्याबरोबरीनेच निलेश चव्हाण याला सुद्धा अटक करण्यात आली आहे। निलेश चव्हाण याने वैष्णवीचं 9 महिन्यांचं बाळ बेपत्ता करून त्याची हेळसांड केली होती, असा आरोप त्याच्यावर लगावण्यात आला होता। वैष्णवी प्रकरण समोर आल्यानंतर निलेश चव्हाण हा मागील 10 दिवसांपासून फरार होता, मात्र पुणे पोलिसांनी त्याला नेपाळच्या बॉर्डरवरती अटक करून बावधन पोलिसांकडे सुपूर्द केल्याचं कळतंय। या प्रकरणातील पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।